श्री स्वामी समर्थ. स्वतःच्या कष्टावर उभी राहिलेली स्त्री कोणत्याही वादळासमोर कधीच झुकत नाही. कोणतेही मोठं वादळ असो किंवा मोठं संकट असो त्याच्यासमोर कधीच झुकत नाही. कारण स्वतःच्या कष्टावर उभं राहायची तिची हिंमत असते आणि असे कितीतरी संकट, कितीतरी वादळं ती पार करून आलेली असते. त्यामुळं ती कधीच झुकत नाही, बरोबर का नाही? आणि स्त्रीमध्ये जी सहनशक्ती आहे, जी हिंमत आहे, ती कोणातच नाही, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, आज मी रात्रीच्या जेवणात बनवणार आहे मस्त मेथी घालून झणझणीत ठेचा आणि गरमागरम टम्म फुगलेल्या भाकरी आणि टोमॅटोचं वरण. चला, आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. रात्रीच्या जेवणात मी काय बनवते ते आणि कशा पद्धतीने बनवते. छान गरमागरम भात केलेला आहे, गरमागरम भाकरी केलेल्या आहेत, मस्त झणझणीत ठेचा आणि टोमॅटोचं वरण. चला, आजच्या दिव्यामध्ये पण छान असं फूल तयार झालेलं आहे. किती सुंदर फूल तयार झालेलं आहे, पाहू शकता. दिव्यात फूल तयार होणं म्हणजे स्वामी आपल्याला संकेत देतात, प्रचिती देतात की मी तुमच्यासोबत आहे, तुमची पूजा माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही जे माझ्याकडे मागणी करता ते मी ऐकत आहे. पण वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल, हे स्वामीचा संकेत आहे. प्रत्येक वेळेस दिव्यामध्ये फूल तयार होणे, वेगवेगळे आकार तयार होणे म्हणजे हे संकेत असतो की स्वामी आपल्या सोबत आहेत. चला, तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली होती. हिरव्या मिरच्या पण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि भाजताना कधीही काळजी घ्यायची आहे, कारण भाजते वेळेस ज्या वेळेस आपण तेल टाकतो ना, तेव्हा त्या मिरच्या उडतात, आपल्या तोंडावर पण येण्याची भीती असते. त्यामुळं उडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मिरचीचे 2 भाग करून टाकायचे आहेत, कट करायचे आहेत, म्हणजे भाजताना मिरच्या उडणार नाहीत. इकडं डाळ शिजून घेतलेली आहे. डाळ शिजताना डाळीमध्ये 2 टोमॅटो, हिंग, हळद आणि तेल घालून डाळ शिजून घेतलेली आहे. तर डाळीला पण हटवून घेणार आहे छान. इतकी डाळ शिजलेली नाही, थोडी बोटचिपी डाळ शिजलेली आहे, म्हणजे आबडधोबड शिजलेली आहे. आता इकडं कढईमध्ये मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्याच मिरच्या मी आता खलबत्त्यात काढून घेत आहे. तेल टाकून भाजलेले आहेत बघा. आणि एक पळी तेल घातलेलं आहे त्याच कढईमध्ये. तेल गरम झालं की जिरे घातलेले आहेत. एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. सात ते 6 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. मी फ्रेश वाटण घालते बरं का लसणाचं, असं शीळ वगैरे घालत नाही, कारण मला त्याचा वासच आवडत नाही. लसूण आणि कांदा छान फ्राय झाल्याच्या नंतर कढीपत्ता घातलेला आहे. आता कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो आपण डाळीमध्येच घातलेला आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. थोडासा कढीपत्ता घातला ना, तेव्हाच मी थोडी कोथिंबीर पण घातलेली आहे. आणि इकडं खलबत्त्यामध्ये ठेचा पण वाटायला घेतलेला आहे. वरणाची फोडणी होईपर्यंत आपला ठेचा पण वाटून होतो. अशाच पद्धतीने मी काम करीत असते. चला, लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे, म्हणजे जेणेकरून रंग छान येतो. अगोदर पण हळद घातलेली आहे. मग हटून घेतलेलं वरण जे आहे ना, कढईमध्ये टाकलेलं आहे आणि जितकं पातळ करायचं तितकं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हलवून घ्यायचं आहे छान आणि 5 ते 10 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे. उकळल्यावर खूप छान टेस्ट येते. चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. आता इकडं मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. तर छान वाटून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर बघा, मिरची लगेचच वाटल्या जाते. कधी बी आपण ठेचा बनवताना लगेच मीठ घालून घ्यायचं. कच्चा पण बनवत असेल मिरचीचा ठेचा भाजीला वापरायला तर मीठ घालायचं, लगेचच वाटल्या जातात. आता ठेचा वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला ठेच्याला या फोडणी घालायची आहे. तुम्ही तर म्हणसान ठेचा वाटून झाला तरी पण तुम्ही मेथीची भाजी घातली नाही. चला, तर घालूया ना. आता याला फोडणी घालायची आहे. इकडं वरण उकळत आहे. इकडं मी छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत आणि 1 पळी तेल घातलेलं आहे आणि थोडंसं टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ घातलेलं आहे. आता प्लेट झाकून ठेवून टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. आपल्याला हा टोमॅटो छान गाळ शिजून घ्यायचा आहे आणि याला झाकल्याशिवाय शिजल्या जात नाही. 5 ते 10 मिनटं वरण उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून वरणाला छान अशी चव येते. आता इकडं बघा, मेथीची भाजी मी मूठभर अशी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. टोमॅटो थोडाफार शिजला की त्यामध्ये मेथीची भाजी घातलेली आहे आणि मेथीची भाजी पण 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण वाटून घेतलेला ठेसा आहे ना ते घातलेला आहे. 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त मेथीची भाजी घालून ठेसा तयार झालेला आहे. खूप भारी झालेला होता. मिस्टर कधी खात नाही, तिखट लागतो, त्यामुळं अजिबात तिखट झालेला नाही. परत 2दा मागून घेतला आणि खाल्लेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पण खाल्लेला आहे. इतका छान झालेला आहे. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी लागतो. भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो आणि पोळीसोबतसुद्धा खूप छान लागतो. खूप म्हणलं तर खूप, मला तर खूप आवडतो. चला आता लगेचच भाकरी टाकायला घेते. भाकरीचा उंडा केलेला आहे. 2 भाकरी टाकायच्या होत्या, तर एकदाच 2 भाकरीचा उंडा चुरून घेतलेला आहे. अर्धा उंडा बाजूला काढून घेतला आणि अर्धा नरम केला, गोल असा उंडा केला आणि ताटामध्ये पीठ सुक्कं टाकून घेतलं आणि त्यावर थापून घेतली भाकरी. जशी पद्धत मी थापत आहे ती योग्य पद्धत आहे, कारण अशा पद्धतीने भाकरीला अजिबात बोटं उमटत नाही. माझी आई म्हणायची, बोटं उमटले तर त्या गौऱ्या बडवल्यासारख्या भाकरी होतात, त्यामुळं बोट अजिबात उमटू द्यायचं नाही. आणि हे माझ्या आईची शिकवण आहे आणि माझ्या आईनं शिकवलेला स्वयंपाक आहे बघा. काही सासूचं कडून शिकलेला आहे आणि काही माझ्या आईनं पण शिकवलेलं आहे. तर बघा, एक भाकरी झालेली आहे, दुसरी पण थापून घेते आणि तोपर्यंत इकडं तव्यावर टाकलेली भाकरीला पाणी फिरवलेलं आहे आणि मस्त पलटी करून टाकलेली आहे. आता खालची साईड छान पलटी झाल्याच्या नंतरच आपल्याला फुगायला पलटी करायचं आहे. आता मिस्टरची गडबड होत होती जेवणासाठी, तर मी लगेचच त्यांच्यासाठी ताट वाढून घेत आहे. वरण पण उकळलेलं आहे, बाजूला काढून ठेवलं. आता त्यांच्यासाठी लगेचच ताट करून घेते. गरम गरम भाकरी झाली की त्यांना गरम गरम भाकरी, वरण आणि ठेसा. आता मला काय वाटलं, त्यांनी ठेसा खाणार नाही, मी उगीच ठेसा टाकला निवद दाखवल्यासारखा, पण त्यांनी ते ठेशासोबतच खाली वरणापेक्षा आणि परत मागितला ठेसा आणखीन दे म्हणून. आणि पाहू शकता भाकरी पण छान झालेली आहे. आपण गॅसवर न भाजताच भाकरी आपली छान टमटमीत फुगलेली आहे. आता मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला अशा पद्धतीचं जेवण आवडतं आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कोणत्या शहरातून पाहता, कोणत्या गावातून पाहता, नक्की कमेंटद्वारे कळवा. चला, इकडं भात पण गरमागरम झालेला आहे, मस्त मोकळा सुटसुटीत. पोरांना भात आणि वरण खूप आवडतं, म्हणून मी भात वरण पण घातलेलं आहे. कारण आज आमच्या घरी गव्हाची कणिक नव्हती. दळण तर ठेवलं होतं गिरणीत, पण गिरणीवालीनं दळणच दिलं नव्हतं. तर मग आता भात पण झालेला आहे, इकडं पोरांना पण ताट वाढत आहे आणि भाकरी पण तयार झालेली आहेत. चला तर मग तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि टम्म फुगलेल्या भाकरी पण कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल आपल्या फेसबुक पेजवरती, चॅनलवरती, तर आपल्या चॅनलला, फेसबुक पेजला नक्की फॉलो करा अशा छान पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी. आणि कोणाकोणाला अशा जुन्या रेसिपीज आवडतात नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच जणाला असं बाहेरचं जेवणपेक्षा घरच्या जेवणाचं खूप स्वाद आवडतो. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.